इयत्ता 8वीसाठी घेतल्या जाणाऱ्या NMMS या स्पर्धा परीक्षेसाठी शालेय क्षमता चाचणी म्हणजे सॅट हा जो पेपर असतो त्यामध्ये भूगोल विषयामध्ये विविध घटकांवर आधारित प्रश्न विचारलेले असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पृथ्वीचे अंतरंग या घटकावर आधारित काही सराव प्रश्न पाहू. हा पहिला प्रश्न, पुढीलपैकी भूकवचाचे दोन थर कोणते? बाह्य कवच व आंतरकवच, खंडीय कवच व महासागरीय कवच, भूपृष्ठ व महासागरीय कवच की प्रावरण व गाभा? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, खंडीय कवच व महासागरीय कवच हे भूकवचाचे दोन थर आहेत. हा पुढचा प्रश्न, आवरण व भूकवचात पुढीलपैकी कोणता घटक सामायिक असतो? सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम की लोह? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, सिलिका हा जो घटक आहे तो प्रावरण व भूकवचात सामायिक असतो. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात पुढीलपैकी कोणती खनिजे आधिक्याने आढळतात? लोह व मॅग्नेशियम, मॅग्नेशियम व निकेल, ॲल्युमिनियम व लोह की लोह व निकेल? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लोह व निकेल. अंतर्गाभा पुढीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे? वायुरूप, द्रवरूप, घनरूप की अर्धद्रवरूप? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, घनरूप. बाह्य गाभा पुढीलपैकी प्रामुख्याने कशाचा बनला आहे? लोह, सोने, हायड्रोजन की ऑक्सिजन? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, लोह. बाह्य गाभा हा प्रामुख्याने लोहाचा बनलेला आहे. आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात? प्रावरण, गाभा, पृष्ठभाग की खंडीय कवच? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, खंडीय कवच. कोणत्या भूकंप लहरी द्रवरूप भागातून किंवा माध्यमातून प्रवास करू शकतात? प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी, भूपृष्ठ लहरी की सागरी लहरी? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, प्राथमिक लहरी. पृथ्वीच्या कोणत्या भागातील पदार्थांची घनता सर्वात जास्त असते? भूकवच, प्रावरण, बाह्य गाभा की अंतर्गाभा? टिंबटिंब भूकंप लहरी पृथ्वीच्या सर्व थरातून प्रवास करू शकतात. भूपृष्ठ, तृतीयक, द्वितीयक की प्राथमिक? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, प्राथमिक भूकंप लहरी पृथ्वीच्या सर्व थरातून प्रवास करू शकतात. प्राथमिक भूकंप लहरी पृथ्वीच्या कोणत्या भागातून प्रवास करू शकतात? केवळ भूकवचातून, केवळ प्रावरणातून, सर्व थरातून की केवळ गाभ्यातून? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सर्व थरातून. टिंबटिंब हा भाग इतर थरांच्या तुलनेत थंड व घन स्वरूपात आहे. बाह्य प्रावरण, प्रावरण, भूकवच की गाभा? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, भूकवच हा भाग इतर थरांच्या तुलनेत थंड व घन स्वरूपात आहे. पुढचा प्रश्न, शिलारस कोठी कोणत्या थरात आढळतात? पर्वतद्रोणी, उच्च प्रावरण, निम्न प्रावरण की भूकवच? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, उच्च प्रावरण. कोणत्या दोन थरांच्या दरम्यान कॉन्रॅड विलकता आढळते? खंडीय कवच व महासागरीय कवच, भूकवच व प्रावरण, प्रावरण व गाभा की अंतर्गाभा व बाह्य गाभा? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, खंडीय कवच व महासागरीय कवच या दोन थरांच्या दरम्यान कॉन्रॅड विलकता आढळते. कोणत्या दोन थरांच्या दरम्यान मोहो विलकता आढळते? खंडीय कवच व महासागरीय कवच, भूकवच की प्रावरण, प्रावरण की गाभा की चौथा पर्याय अंतर्गाभा व बाह्य गाभा? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, भूकवच व प्रावरण. कोणत्या दोन थरांच्या दरम्यान गटेनबर्ग विलकता आढळते? खंडीय कवच व महासागरीय कवच, भूकवच व प्रावरण, प्रावरण व गाभा की अंतर्गाभा व बाह्य गाभा? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, प्रावरण व गाभा. भूकवच व प्रावरण या थरांच्या मध्ये कोणत्या विलकतेचा थर आहे? सागरीय, कॉन्रॅड, गटेनबर्ग की मोहो? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, मोहो. प्रावरण व गाभा या थरांच्या मध्ये कोणती विलकता आढळते? सागरीय, गटेनबर्ग, कॉन्रॅड की मोहो? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, गटेनबर्ग. कोणत्या थराला दुर्बल आवरण असेही म्हणतात? खंडीय कवच, बाह्य गाभा, उच्च प्रावरण की सियाल व सैमा? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3,
उच्च प्रावरण. सियाल व सायमा कोणत्या थरात आढळतात? अंतर्गाभा, बाह्यगाभा, प्रावरण की भूकवच? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 भूकवच. भूपृष्ठाकडून गाभ्याकडे जाताना वाढत्या घनतेनुसार थरांचा योग्य क्रम कोणता? सायमा निम्न प्रावरण, उच्च प्रावरण, अंतर्गाभा, की सियाल उच्च प्रावरण, बाह्यगाभा, अंतर्गाभा, की सायमा सियाल प्रावरण आणि अंतर्गाभा, आणि शेवटचा पर्याय सियाल अंतर्गाभा, बाह्यगाभा व उच्च प्रावरण. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सियाल उच्च प्रावरण, बाह्यगाभा व अंतर्गाभा. पृथ्वीच्या अंतरंगातील थरांच्या घनतेसंबंधी पुढीलपैकी अचूक जोडी कोणती? अंतर्गाभा 9.8 ग्रॅम प्रति घनसेमी, निम्न प्रावरण 5.7 ग्रॅम प्रति घनसेमी, सियाल 3.3 ग्रॅम प्रति घनसेमी, की बाह्यगाभा 13.3 ग्रॅम प्रति घनसेमी. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 निम्न प्रावरण 5.7 ग्रॅम प्रति घनसेमी ही अचूक जोडी आहे. पृथ्वीभोवतालच्या चुंबकीय क्षेत्राचा उगम कोठे होतो? अंतरंगातील विलकतेत, पृथ्वीच्या गाभ्यातील ऊर्ध्वमुखी प्रवाहात, वातावरणातील सौरवातात की प्रावरणातील दुर्बलावरणात? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पृथ्वीच्या गाभ्यातील ऊर्ध्वमुखी प्रवाहात. पृथ्वीच्या पृष्ठाकडून गाभ्याकडे जाताना कोणत्या घटकात बदल होतो? आर्द्रता व घनता, तापमान व घनता, तापमान व आर्द्रता की जाडी व आर्द्रता? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 तापमान व घनता. भूकंप लहरींबाबत पुढीलपैकी बरोबर विधान कोणते? भूकंपाच्या प्राथमिक लहरी या पृथ्वीच्या अंतरंगातील सर्व थरातून जातात. भूकंपाच्या प्राथमिक लहरी या भूपृष्ठाला समांतर पृथ्वीवर सर्वत्र जातात. भूकंपाच्या प्राथमिक लहरी या गाभ्यापासून परावर्तित होतात, की भूकंपाच्या प्राथमिक लहरी या दिशा न बदलता एका सरळ रेषेत जातात? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भूकंपाच्या प्राथमिक लहरी या पृथ्वीच्या अंतरंगातील सर्व थरातून जातात. पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या अंतर्गाभ्याचे तापमान टिंबटिंब पृष्ठभागावरील तापमाना इतके असते. गुरुच्या, बुधाच्या, सूर्याच्या की शनीच्या? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 पृथ्वीच्या अंतर्गाभ्याचे तापमान पृष्ठभागावरील सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमाना इतके असते. पृथ्वीच्या केंद्राची खोली पृष्ठभागापासून किती किलोमीटर आहे? 5571, 2971, 6371 की 3371? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 6371. पृथ्वीच्या रचनेतील विविध थरांपैकी कोणत्या थरात आपले वास्तव्य आहे? उच्च प्रावरण, भूकवच, निम्न प्रावरण की दुर्बल आवरण? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भूकवच. पृथ्वीचे चुंबकावरण हा कशाचा परिणाम आहे? प्रावरणाचे अधोगामी प्रवाह आणि पृथ्वीचे परिवलन, अंतर्गाभ्याचे ऊर्ध्वगामी प्रवाह आणि पृथ्वीचे परिभ्रमण, प्रावरणाचे अधोगामी प्रवाह आणि पृथ्वीचे परिभ्रमण, अंतर्गाभ्याचे ऊर्ध्वगामी प्रवाह आणि पृथ्वीचे परिवलन? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 अंतर्गाभ्याचे ऊर्ध्वगामी प्रवाह आणि पृथ्वीचे परिवलन हा पृथ्वीच्या चुंबकावरणाचा परिणाम आहे. पुढील पर्यायापैकी पृथ्वीच्या अंतरंगांच्या कोणत्या विभागाची सरासरी जाडी 30 ते 35 किलोमीटर मानली जाते? भूकवच, प्रावरण, गाभा की खंडीय कवच? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 भूकवच. खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या घनतांमध्ये विलकता आहे हे कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढले? गटेनबर्ग, गॅब्रो, मोहोरोव्हिसिक की कॉन्रॅड? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 कॉन्रॅड. पुढचा प्रश्न, भूखंड प्रामुख्याने टिंबटिंब व टिंबटिंब या मूलद्रव्यांनी बनले आहे. सिलिका व मॅग्नेशियम, निकेल व आयन, सिलिका व ॲल्युमिनियम की सिलिका व निकेल? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 सिलिका व ॲल्युमिनियम. पृथ्वीचा बाह्य गाभा व अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकांमुळे कोणते प्रवाह तयार होतात? अधोगामी, पूर्वाभिमुखी, उत्तराभिमुखी की ऊर्ध्वमुखी? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 ऊर्ध्वमुखी.
निम्न प्रावरणाची घनता किती आहे? 2.90 ग्रॅम प्रति घनसेमी, 5.7 ग्रॅम प्रति घनसेमी, 3.3 ग्रॅम प्रति घनसेमी की 9.8 ग्रॅम प्रति घनसेमी? या प्रश्नाचं उत्तर आहे 5.7 ग्रॅम प्रति घनसेमी. पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे टिंबटिंब ते टिंबटिंब तापमान असते. 2200 डिग्री सेल्सिअस ते 2500 डिग्री सेल्सिअस. दुसरा पर्याय 2500 डिग्री सेल्सिअस ते 5000 डिग्री सेल्सिअस. तिसरा पर्याय 5500 डिग्री सेल्सिअस ते 6000 डिग्री सेल्सिअस. आणि चौथा पर्याय 2000 ते 2200 डिग्री सेल्सिअस. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 5500 ते 6000 डिग्री सेल्सिअस. आपल्या पृथ्वीची निर्मिती सुमारे किती कोटी वर्षांपूर्वी झाली? 560, 260, 360 की 460? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 460. पृथ्वीच्या अंतरंगातील द्रवरूप बाह्य गाभ्याचे तापमान सुमारे किती डिग्री सेल्सिअस आहे? 2500, 6000, 5000 की 2870? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 5000. प्राथमिक अवस्थेत पृथ्वी टिंबटिंब होती. द्रवरूप, वायुरूप, घनरूप की अर्धद्रवरूप? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, वायुरूप. पृथ्वीचा कोणता भाग हा तप्त आणि घन स्वरूपात असतो? भूकवच, निम्न प्रावरण, अंतर्गाभा की उच्च प्रावरण? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, अंतर्गाभा.